हॅलो मित्रांनो, मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण डिझाईन करणार आहे यूज सेंटर मेनू कार्ड, ते पण स्टेप बाय स्टेप कोरोडोमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग डिझाईनिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरोडो ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा आणि याची साईजमध्ये A4 साईज घ्यायची. जर हे A4 साईज तुम्हाला इथे दिसत नसेल तर काय करायचं, हे ऑप्शन दिसते तुम्हाला, यावरती क्लिक करायचं आणि इथे प्रिंटवरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर तुम्हाला इथे A4 A3 अशा काही पेजेसची साईज येऊन जाईल. आणि त्यातही दिसत नसेल तर काय करायचं, इथे कस्टमचं ऑप्शन तर डायरेक्ट मिळतेच तुम्हाला बाय डिफॉल्ट. यावरती क्लिक करायचं आणि अगोदर तुमच्या डॉक्युमेंटचं टायटल देऊन द्यायचं. जसं मी इथे ज्यूस सेंटर देऊन देतो. त्याप्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणताही देऊ शकता. त्यानंतर नंबर ऑफ पेजेसमध्ये इथे पेजेस 2 ठेवायचे आणि पेज व्ह्यूमध्ये मल्टिपल पेज करायचं. आणि जर हे बॅनर तुम्हाला हे मेन्यू कार्ड तुम्हाला जर प्रिंट करायचं असेल तर इथे CMYK कलर चूज करायचा आणि सोशल मीडियावरती पब्लिश करायचं असेल तर इथं RGB सिलेक्ट करायचं. हे चेंजेस तुम्ही CMYK किंवा RGB एक्सपोर्ट करण्याच्या वेळी पण करू शकता. त्यानंतर डायरेक्ट इथून ओके करायचं. तर काय केलं होतं आपण, जी साईज आहे इथून आपण तिथून जेव्हा डॉक्युमेंट क्रिएट केलं होतं तेव्हा आपण कस्टम घेतली होती. तर काय करायचं, आता आपल्याला जर A4 पाहिजे असेल तरी तुम्हाला पेज साईजचं ऑप्शन भेटते. यावरती क्लिक करायचं आणि A4 साईज सिलेक्ट करायची. त्यानंतर इथे जे युनिट आहे, युनिटवरती क्लिक करायचं आणि इथे इंचेस हे युनिट घेऊन घ्यायचं. त्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर 2 पेजेस आलेले आहे. त्यानंतर काय करायचं, मी तुम्हाला CDR फाईलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. डाउनलोड करायची. डाउनलोड केल्यानंतर फाईलवरती क्लिक करायचं आणि ओपनमधून ती फाईल ओपन करायची. ओपन केल्यानंतर ती फाईल तुम्हाला अशा प्रकारची दिसेल. काय करायचं मग, कंट्रोल A करायचं आणि कंट्रोल C करून ती कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर याला क्लिक करायचं या पेजला आणि कंट्रोल V करून पेस्ट करायची. तरी अशा प्रकारे ती पेजवरती येईल. आणि त्यानंतर काही ग्रुप केलेले आहे मी. याला जर अनग्रुप करायचं असेल तर हे ऑप्शन दिसते तुम्हाला, अनग्रुप ऑब्जेक्ट. यावरती क्लिक करून तुम्ही अनग्रुप करू शकता किंवा कंट्रोल प्लस यू करून पण तुम्ही अनग्रुप करू शकता. त्यानंतर या पेजवरती आपण डिझाईन करणार आहे. आता हे डिझाईन मी का घेतली, कारण यामध्ये जे काही कलर्स आहेत, जे काही फॉन्टचे नाव आहेत, ते मला आठवण नाही राहील, त्यामुळे आपण इथून डायरेक्ट इथून पाहू शकतो. तर आता काय करू, आपण सगळ्यात अगोदर बॅकग्राऊंड क्रिएट करू. तर मी डायरेक्ट तुम्हाला बॅकग्राऊंड डिस्क्रिप्शनमध्ये देऊनच देईल. कंट्रोल आय करायचा. कंट्रोल आय करून जे बॅकग्राऊंड आहे ते इम्पोर्ट करायचं आणि अशा प्रकारे तुमच्यासमोर अशा प्रकारची एक लाईन येईल. बस टॅप करायचं. टॅप केल्यानंतर ते बॅकग्राऊंड येईल आणि फक्त पी प्रेस करायचा. पी जर प्रेस केला, सध्या जी आपला ऍक्टिव्ह पेज आहे ते ए आहे. आपल्याला या पेजवरती क्लिक करावं लागेल. तर कंट्रोल झेड करतो मी आणि पहिले या पेजवरती क्लिक करतो. त्यानंतर कंट्रोल आय करून आपल्याला इम्पोर्ट करावे लागेल. असं मी पेज ती इम्पोर्ट करतो आणि बस क्लिक करून असं सोडून देतो. क्लिक करून सोडून दिल्यानंतर तुम्हाला फक्त पी प्रेस करायचा आहे. काय करायचं आहे, पी प्रेस. मी कंट्रोल झेड करतो आणि पी जर प्रेस केला तर या पेजच्या ते बरोबर सेंटरमध्ये अलाईन होईल. आणि हे झालं आपलं एक बॅकग्राऊंड. आता आपल्याला खालचं पण बॅकग्राऊंड ऍड करायचं आहे. तर मी काय करतो, इथून रेक्टँगल टूल सिलेक्ट करतो. रेक्टँगल टूल सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे रेक्टँगल इथे ड्रॉ करतो. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला यामध्ये पण बॅकग्राऊंड ऍड करायचं आहे. तर कंट्रोल आय करून ह्याला इम्पोर्ट करायचं. हे बॅकग्राऊंड टू इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे येऊन इथं क्लिक करून सोडून द्यायचं आणि याच बॅकग्राऊंडला ट्रान्सपरन्सी टूलवरती सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर युनिफॉर्म ट्रान्सपरन्सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याची ट्रान्सपरन्सी थोडी इथून ऍडजस्ट करायची, कमी करायची. आणि त्यानंतर याला काय करायचं, राईट क्लिक करायचं आणि पॉवर क्लिप इनसाठी ऑप्शनवरती क्लिक करून हे जे आपण रेक्टँगल ड्रॉ केला यामध्ये असं क्लिक करून पॉवर क्लिप करायचं आणि त्यानंतर इथे फिल कंटेंटमध्ये याला फिल प्रोपोर्शनली ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर जी वरची लेअर आहे आपल्याला विंग टू फ्रंट आणायची, म्हणजे वर आणायची आहे लेअरच्या. तर हे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, टू फ्रंट ऑफ लेअर, यावरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे येईल. किंवा तुम्ही कंट्रोल प्लस होम क्लिक करून पण वरती आणू शकता, फ्रंट आणू शकता. त्यानंतर एक बॅकग्राऊंड मागे जाईल. त्यानंतर काय करायचं, जे आपण हे बॅकग्राऊंड घेतलं होतं, रेक्टँगल ड्रॉ केला होता, इथून याची जी आउटलाईन आहे ती नन करायची, म्हणजे रिमूव्ह करायची असेल तर या ऑप्शनवरती यायचं किंवा या ऑप्शनवरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करून हे जे आउटलाईन आहे ते रिमूव्ह होऊन जाईल. आणि अशा प्रकारे बॅकग्राऊंड झाल्यानंतर याच्यानुसार सर्वात अगोदर तुम्ही जेव्हा डिझाईन करा तेव्हा काय करायचं, अगोदर बॅकग्राऊंड वगैरे डिसाईड करायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही बॅकग्राऊंड डिसाईड कराल त्यानुसारच आपले जे बाकीचे टेक्स्ट वगैरे आहे आपण त्याचा कलर वगैरे कॉम्बिनेशन प्रॉपर चूज करू शकतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपण स्टार्टिंग पासून म्हणजे इथून इथपर्यंत आपण डिझाईनला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर आपल्याला काही हे दिसत आहे,
तर आपण काय करू, कंट्रोल आय करून जो आपल्याला लेमन दिसत आहे, ऑरेंज दिसत आहे, आपण याला PNG ला अशा प्रकारे इम्पोर्ट करू. इम्पोर्ट केल्यानंतर याची थोडी साईज स्मॉल करू. साईज स्मॉल केल्यानंतर याला अशा प्रकारे ऍडजस्ट करायचं. ऍडजस्ट केल्यानंतर इथून क्रॉप टूल घ्यायचा. क्रॉप टूल घेतल्यानंतर इथे तुम्हाला असं नोटचे ऑप्शन दिसेल. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे इथे आणता, म्हणजे या पेजचं जे कॉर्नर आहे, या पेजचं जे कॉर्नर आहे यावरती गेल्यानंतर असं तुम्हाला नोट हा नाव दिसेल. बस अशा प्रकारे ड्रॅग करायचं आणि त्याला क्रॉप करून घ्यायचं. इथून क्रॉपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, ते क्रॉप होईल. तर क्रॉप झाल्यानंतर आपल्याला एक ब्लर इफेक्ट द्यायचा आहे. याला सिलेक्ट करून ठेवायचं आणि इफेक्ट मध्ये जायचं. इफेक्ट मध्ये गेल्यानंतर इथे ब्लर मध्ये याला गॉशियन ब्लर हा इफेक्ट देऊन द्यायचा आणि याची व्हॅल्यू 33 किंवा तुम्ही याची व्हॅल्यू तुमच्या पद्धतीने चूज करू शकता. मी याची व्हॅल्यू थोडी कमी करतो आणखी. ठीक आहे, अशा प्रकारे आणि इथून ओके करायचं. त्यावरती तो गॉशियन ब्लर आहे इफेक्ट येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला परत कंट्रोल आय करायचा आहे आणि तो जो ऑरेंज आहे त्याचा PNG आहे तो अशा प्रकारे आपल्याला परत इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर त्याला अशा प्रकारे इथे आणून ऍडजस्ट करायचं आहे. ऍडजस्ट केल्यानंतर याला पण क्रॉप टूल घ्यायचा आहे. क्रॉप टूल घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याला क्रॉप करायचा आहे आणि इथून ओके करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तो क्रॉप झाल्यानंतर आपल्याला यावरती पण गॉशियन ब्लर हा इफेक्ट द्यायचा आहे. तुम्हाला मी एक याची ट्रिक सांगतो की यावरती जो आपण इफेक्ट दिलाय तो यावरती कसा आणायचा. तर काय करायचं, इथे तुम्हाला हा कलर आय ड्रॉपर टूल दिसते, याचा फ्लायवूड म्हणजे या कॉर्नरवरती क्लिक करायचं आणि ॲट्रिब्यूट आय ड्रॉपर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ते इफेक्टवरती जायचं आणि बिटमॅप इफेक्ट यावरती क्लिक करायचं. केल्यानंतर जो अशा प्रकारचा एक पिकर येईल. पिकर आल्यानंतर यावरती असा पिकर घेऊन जायचा, क्लिक करायचं आणि असा पेंटचं ऑप्शन येईल, म्हणजे पेस्टचं ऑप्शन राहते ते. याची त्याने प्रॉपर्टी कॉपी केली आहे आणि यावरती आपल्याला पेस्ट करायची. बस इथे जाऊन असा क्लिक करायचा ऑरेंजवरती, तो अशा प्रकारचा येईल. तर कंट्रोल झेड करायचं. कंट्रोल झेड केल्यानंतर यावरती पूर्ण तो इफेक्ट येऊन जाईल जो यामध्ये आपण दिलेला आहे. यामुळे तुमचं काम इझी आणि फास्ट मध्ये होईल. त्यानंतर आपल्याला जे हे टेक्स्ट आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. तर काय करायचं, कंट्रोल+F11 क्लिक करायचं. कंट्रोल+F11 केल्यानंतर तुम्हाला ग्लिप्स नावाचं एक डॉकर ओपन होईल. त्यानंतर काय करायचं, इथे फंट लिस्ट मध्ये सर्च करायचं Infinity39. सर्व फंडची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला मी पूर्ण मटेरियल सोबत फंड पण देत असतो. तर मित्रांनो, तुमचं काम आहे की तुमच्या भावाला सपोर्ट करणं, कारण कोणताच युट्यूबर तुम्हाला डिझाईन सोबत म्हणजे मटेरियल सोबत फंड वगैरे देत नाही. तर प्लीज भावांनो, भावाला सपोर्ट करायला विसरू नका. तर ठीक आहे, त्यानंतर आपण इथे Infinity39 हा फंड दिलाय आणि फंड समजी सर्च केलाय आणि त्यानंतर आपण इथे काय करू, टाईप करू. आता टाईप कसं करायचं, जर तुम्हाला मराठी टायपिंग येत असेल तर तुम्ही करू शकता, किंवा यामधलं जे आपल्याला आता सागर टाईप करायचं आहे तर हा स दिसते आपल्याला अर्धा, यावरती डबल टॅप करायचा तर हा स इथे आलेला दिसते. स आल्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे याला साईज वाढवून घ्यायची. साईज वाढवल्यानंतर यावरती क्लिक करायचं तर आपल्याला आपण अशा प्रकारे आपल्याला लिहिता येते. तर काय करायचं, जो आता ही लाईन आली अशी ब्लिंक करत आहे ती जर आपण इकडे केली तर आपल्याला इकडे काही चेंजेस करता येते, म्हणजे काही लिहिता येते. आणि तेच जर तुम्ही इकडे जर नेला ती लाईन तर आपल्याला इकडे काही लिहिता येते. मग त्यानंतर काय करायचं, आपल्याला इथे काना मात्रा जे काही असते ते द्यायचं आहे, अशा प्रकारे द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला परत एक हा देऊन द्यायचा आहे. आता आपल्याला ग द्यायचा आहे, तर ग तर आपण अशा मागाने देऊ शकत. तर काय करायचं मग, जी ही लाईन आहे याच्या लाईनच्या अगोदर असं टॅप करायचं. टॅप केल्यानंतर जी ब्लिंक लाईन आहे ते अशा प्रकारे येतील आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ग देऊ शकता आणि त्यानंतर र पाहायचा आणि असा र देऊन द्यायचा. अशा प्रकारे पूर्ण नाव टाईप करून घ्यायचं. टाईप केल्यानंतर आता मी काय करतो, इथं पूर्ण टाईप काही करत बसत नाही. बस याचाच कंट्रोल D करून डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे पेजवरती आणतो. आता यामध्ये काय करतो, अगोदर आपल्याला याला शॅडो इफेक्ट द्यायचा आहे. तर काय करायचं, जे टेक्स्ट आहे याला व्हाईट कलर देऊन द्यायचा. ते ब्लॅक होता ते व्हाईट कलर देऊन द्यायचा कलर पॅलेट मधून. व्हाईट कलर दिल्यानंतर इथे शॅडो टूल वरती क्लिक करायचं. शॅडो टूल वरती क्लिक केल्यानंतर इथे प्रीसेट मध्ये जायचं आणि इथे प्रीसेट मध्ये जायचं कामही नाही आपल्याला, आपण डायरेक्ट पण देऊ शकतो. बस अशा प्रकारे इथून ड्रॅग करायचा. असा तुम्ही ड्रॅग केला तर त्यावरती एक शॅडो इफेक्ट येईल आणि त्यानंतर जे ही लाईन दिसते तुम्हाला, याला आपण एक शॅडो लेवल आहे ते ऍडजस्ट करू शकतो आणि ती शॅडो लेवल अशी घेऊन जायची म्हणजे तो शॅडो प्रॉपर येईल. आणि त्यानंतर बस एवढं झालं. आणि त्यानंतर कंट्रोल D करून याचा डुप्लिकेट करायचा. डुप्लिकेट केल्यानंतर यामध्ये काय करायचं, आता लाल कलर फिल करायचा. रेड कलर फिल केल्यानंतर त्याची थोडी जी साईज आहे
वाढवायची. थोडी साईज वाढवल्यानंतर काय करायचं आहे, हे आता आपण इथे आणला असा. तेव्हा काय झाला, हा जो मागचा जो व्हाईट कलरचा टेक्स्ट आहे त्याच्या वर आला. तर आपल्याला याला काय करायचं, बॅक करायचं आहे. तर कंट्रोल प्लस एंड ही की दाबायची. त्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल, याला कंट्रोल प्लस एंड करायपेक्षा आपण जो वरचा टेक्स्ट आहे हा सागर, याला कंट्रोल प्लस होम करून आपण बिंग टू फ्रंट आणू शकतो. म्हणजे या जो टेक्स्ट आहे याच्या वर आणू शकतो. त्याकरिता जो तुमची लॉक की आहे हे आपल्याला अनलॉक असायला पाहिजे, तेव्हाच ते की यूज करता येईल. त्यानंतर काय करायचं, जो खालचा टेक्स्ट आहे याला क्लिक करायचं आणि वरच्या जो टेक्स्ट आहे त्याला शिफ्ट प्रेस करून सिलेक्ट करायचं. अशा ते दोन्ही टेक्स्ट सिलेक्ट होतील. त्यानंतर सी प्रेस करायचा आणि ई प्रेस करायचं. तर अशा प्रकारे ते टेक्स्ट येतील. त्यानंतर जो रेड कलरचा टेक्स्ट आहे त्याला प्रॉपर ऍडजस्ट करायचं. अशा प्रकारे ऍडजस्ट झाल्यानंतर ते एक आपलं नाव सेम टू सेम तयार होईल. आणि त्यानंतर काय करायचं, ते फ्री हँड टूल घ्यायचा. फ्री हँड टूल केल्यानंतर शिफ्ट प्रेस करायचा. शिफ्ट प्रेस केल्यानंतर अशा प्रकारची एक लाईन आपल्याला ड्रॉ करता येईल. आणि यामध्ये आपल्याला आता जी आहे लाईन आहे म्हणजे ही आउटलाईन आहे, आपल्याला याला कलर द्यायचा आहे. तर काय करायचं आहे, त्या कलर पॅलेट वरती यायचं आणि व्हाईट कलर वरती जायचं आणि माऊसला राईट क्लिक करून आपल्या जी आउटलाईनचा कलर आहे तो अशा प्रकारे व्हाईट करता येतो. किंवा तुम्हाला आता दुसरा करायचा असेल, तुम्हाला रेड करायचा असेल तर रेड कलर वरती यायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं तर रेड देता येईल. तर मी ते कंट्रोल झेड करून अनलॉक करतो. आणि त्यानंतर काय करायचं, जी लाईन आहे यावरती कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे ते खाली आणायची. परत करतो, ड्रॅग करून अशी सिलेक्ट करायची. त्यानंतर कंट्रोल प्रेस करून रोटेट झाली ती. कंट्रोल सॉरी, मी परत करतो त्याला. ते कारण छोटं ऑब्जेक्ट आहे, ते लाईन आहे, त्यामुळे ते काही प्रॉपर सिलेक्ट होता येत नाही. त्यानंतर कंट्रोल प्रेस करायचं आणि अशी खाली स्क्रोल करून घेऊन यायची आणि माऊसला राईट क्लिक करून ते डुप्लिकेट होऊन जाईल. अशा प्रकारे ती लाईन बनवायची. त्यानंतर जे टेक्स्ट आहे आपल्याला ते लिहायचं आहे. त्याकरिता काय करावं लागेल, मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन मध्ये फंड युनिकोड जनरेट करण्याची लिंक देऊन देईल. त्यानंतर ही जी लिंक आहे ती लिंक ओपन करायची. ओपन केल्यानंतर ही लिंक आहे ती येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे एक टेक्स्ट बॉक्स दिसतो आणि एक खालच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला मराठीमध्ये टाईप करायचं आहे. मराठीमध्ये लिहिल्यानंतर इथे कन्वर्ट टू श्रीदेव यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे एक युनिकोड जनरेट होईल. याला काय करायचं, कॉपी करायचं आहे. तर मी अगोदर याला क्रिएट केलेलाच आहे, त्यामुळे आपण हा इथून कॉपी करू. कॉपी केल्यानंतर मध्ये परत यायचं आहे. मध्ये परत आल्यानंतर इथून टेक्स्ट टूल सिलेक्ट करायचं आहे. टेक्स्ट टूल सिलेक्ट केल्यानंतर याला कंट्रोल व्ही करून टाकायचं आहे आणि कंट्रोल ए करून याला सिलेक्ट करायचं आहे. आणि ते फंट लिस्ट मध्ये याला श्री अगोदर जी लिस्ट आहे ती पूर्ण ओपन करायची. ओपन केल्यानंतर इथे SHREE श्री 0715 हा फंट देऊन द्यायचा आणि याचा कलर इथून कलर पॅलेट मधून व्हाईट करून घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचं. आणि त्यानंतर याला सिलेक्ट करून राहू द्यायचं आणि खालची जी लाईन आहे त्याला शिफ्ट प्रेस करून सिलेक्ट करायचं. म्हणजे आपल्याला शिफ्ट प्रेस केला तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट ऍट अ टाइम सिलेक्ट करू शकता आणि सी प्रेस करायचं म्हणजे ते बरोबर सेंटर मध्ये येईल. आता यामध्ये थोडंसं करेक्शन आहे. तर हा अशा प्रकारे आपण काढला आणि हे प्रकाराचे झालं. तर मी काय करतो, जो आमच्या यामधला जो लास्ट मध्ये जी लाईन आहे म्हणजे कान आहे तो कंट्रोल सी करून कॉपी करतो आणि इथे असा कंट्रोल व्ही करून पेस्ट करतो. आता ते बरोबर होईल. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला हा पीएनजी ऍड करायचा आहे. तर कंट्रोल आय करायचा आणि तो पीएनजी इथून ऍड करायचा. अशा प्रकारे ऍड करायचा आणि याची साईज प्रॉपर ऍडजस्ट करायची. साईज ऍडजस्ट केल्यानंतर याला सिलेक्ट करू द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करून खालच्या बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं म्हणजे ती सेंटर मध्ये प्रॉपर येईल. तर अशा प्रकारे. आणि जर तुम्हाला मी काय सांगितलं होतं की प्रिंटिंग जर करायचं असेल तर जो हा आपण पीएनजी आहे वेक्टर पीएनजी आपल्याला काय करावं लागेल, इथे याला सिलेक्ट करू द्यायचं आणि बिटमॅप वरती यायचं आणि कन्वर्ट टू बिटमॅप यावरती ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि याला सेम मध्ये 300 DPI मध्ये याला इथे कन्वर्ट करायचा, ओके करायचा म्हणजे तो सेम कलर मध्ये येईल. मी कंट्रोल झेड करतो कारण मला सोशल मीडियावरती पब्लिश करायचा आहे. तसा RGB फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर काय करायचंय, आपल्याला इथे हे आहेत, हे अशा प्रकारचे जे आयकॉन्स म्हणू शकतो आपण याला, हे डॉटेड लाईन्स आपल्याला इथे आणायचे आहे. तर काय करू, आता कंट्रोल आय करून मी तुम्हाला याचे पण पीएनजी दिलेलेच आहे. तर अशा प्रकारे त्याला इम्पोर्ट करून घ्यायचं.
आणि याची साईज वाढवायची आणि अशा प्रकारे ऍड करून घ्यायचं. त्यानंतर कंट्रोल इम्पोर्ट करायचं परत आणि जे दुसऱ्या डॉटेड लाईन्स ते अशा प्रकारे इथून अशा प्रकारे याला प्रॉपर ऍडजस्ट करून घ्यायचा. त्यानंतर इथे जे झूम लेवल आहे यामधून याला टू हाईट करायचं म्हणजे बरोबर पेज वरती येईल. त्यानंतर काय करायचं आपल्याला अशा प्रकारची डिझाईन करायची आहे. तर रेक्टँगल टू सिलेक्ट करायचा आणि अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ करायचं आणि यामध्ये रेड कलर फिल करून द्यायचा आणि याची जी आउटलाईन आहे ते इथून रिमूव्ह करून टाकायची. रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला काय करायचं फक्त त्याची थोडी शिफ्ट प्रेस करून साईज अशी वाढवायची. आता वाढवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट वरती जायचं आहे. इफेक्ट वरती गेल्यानंतर इथे तुम्हाला क्रिएटिव्ह हे ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि यामधला फ्रेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा एक विंडो ओपन होईल आणि त्यानंतर काय करायचं आहे, बस इथे ओके करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारचा त्यावरती इफेक्ट येईल आणि याची शिफ्ट प्रेस करून बरोबर अशी साईज वाढवून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला हे टेक्स्ट लिहायचं आहे. हे पण श्रीदेवचाच फंड वापरून मी टेक्स्ट घेतलेला आहे. तर मी जशी मागं स्टेप सांगितली तशी स्टेप करायची. मी याला काय करतो, डायरेक्ट इथून कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे या पेजवरती आणतो. आता काय करायचं, अशा प्रकारे टाईप झाल्यानंतर काय करायचं, याला सिलेक्ट करून द्यायचं आणि कंट्रोल शिफ्ट प्रेस करून जी आपण हा इफेक्ट म्हणजे जी आता रेक्टँगल ड्रॉ केला आणि त्याला इफेक्ट दिला त्याला सिलेक्ट करायचं आणि सी आणि ई प्रेस करायचं. ते बरोबर अलाईन होऊन जाईल. अशा प्रकारे इथपर्यंत आपलं झालंय आणि त्यानंतर काय करायचं, इथून टेक्स्ट टूल घ्यायचा आहे. टेक्स्ट टूल घेतल्यानंतर अशा प्रकारे यू आय सी यूज नेम टाईप करायचा आहे आणि याला एरियल हाफ फॉन्ट राहू द्यायचा आहे आणि याला फक्त बोल्ड करून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, कंट्रोल प्रेस करून अशा प्रकारे या टेक्स्टला स्क्रोल करायचं आहे आणि माऊसला राईट क्लिक करून त्याला डुप्लिकेट करायचं आहे आणि यावरती डबल टॅप करून याला काय लिहायचं आपल्याला, आता फुल फुल लिहायचं आणि कंट्रोल प्रेस करून याला थोडंसं असं स्क्रोल करायचं, सोडून द्यायचं आणि त्यानंतर दुसरा पण अशाच प्रकारे घ्यायचा आहे आणि याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आणि थोडी याला प्रॉपर ऍडजस्ट करून घ्यायची आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही कशी करू शकता. त्यानंतर इथे फुल लिहायचं आहे आणि इथे काय लिहायचं आहे, हाफ. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे टेक्स्ट लिहायचं आहे. त्याचा फंट मी वापरला इथे आर्या. तर तुम्हाला आर्या फंट घ्यायचा आहे. तर इथे अगोदर टेक्स्ट टूल घ्यायचा आहे. टेक्स्ट टूल घेतल्यानंतर इथे जे टेक्स्ट आहे पूर्ण आता मी तुम्हाला एक करून दाखवतो. आणि याला कंट्रोल प्लस हे करून पूर्ण ऑल सिलेक्ट करायचं आणि ते फंट मध्ये याला आर्या हा फंट देऊन द्यायचा आणि याची साईज थोडी कमी करायची. याची साईज अशी 17 वगैरे देऊन द्यायची, म्हणजे जी हे आपलं हेडिंग आहे याच्यापेक्षा थोडी कमी. आणि याला बरोबर अशा प्रकारे इथे ऍडजस्ट करायचं आणि त्यानंतर काय करायचं, कंट्रोल प्रेस करायचं आणि याला असं खाली स्क्रोल करायचं आणि माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट होईल. त्यानंतर कंट्रोल आर करायचं म्हणजे जी जसं आपण स्टेप केली त्या प्रकारे ती रिपीट होईल. तर अशा प्रकारे ती होईल. तर मी शेवटचा डिलीट मारतो कारण आपल्याला बाकीचं पण हे टेक्स्ट लिहायचं आहे. त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला इथे याची प्राइस लिहायची आहे. तर परत इथून टेक्स्ट टूल घ्यायचा आहे आणि इथे 3020 जे असेल ते असं टाईप करायचं आणि याला पण आर्या हाच फॉन्ट देऊन द्यायचा आहे आणि ती साईज 17 ठेवायची. आणि असं टाईप झाल्यानंतर काय करायचं, याला सिलेक्ट राहू द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करून याला सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचा. अशा प्रकारे अलाइनिंग. त्यानंतर परत याला सिलेक्ट करायचं आणि शिफ्ट प्रेस करून याला सिलेक्ट करायचं फुलला आणि सी प्रेस करायचं म्हणजे याच्या सेंटर येईल.
आणि कंट्रोल प्लेस करून याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं खाली आणि माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट करायचं आणि त्यानंतर कंट्रोल आर करून याला परत असं रिपीट करायचं. आणि त्यानंतर याला काय करायचं, अशा प्रकारे ड्रॅग करून घ्यायचं. ड्रॅग केल्यानंतर कंट्रोल प्रेस करायचं. कंट्रोल प्रेस केल्यानंतर अशा प्रकारे याला राईटला स्क्रोल करायचं आणि माऊसला राईट क्लिक करायचं डुप्लिकेट होऊन आणि यामध्ये असा रेड कलर फिल करून द्यायचा. त्याचबरोबर यामध्ये पण आणि then फ्री हँड टूल घ्यायचं आणि अशी शिफ्ट प्रेस करून एक लाईन ड्रॉ करायची, पॅरलल लाईन. आणि यामध्ये पण माऊसला राईट क्लिक करून रेड कलर फिल करून द्यायचा. आणि त्यानंतर काय करायचं, अशा ड्रॅग करून हे पूर्ण जे आहे याला सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं. अशा प्रकारे डुप्लिकेट आणि त्याला या साईडनं असं आणायचं आणि जी सेंटर मधली लाईन आहे थोडी बरोबर अशी ऍडजस्ट करायची. आणि पेजचं प्रॉपर सेंटर पाहायचं असेल म्हणजे व्हर्टिकल सेंटर, तर ही जी गाईडलाईन्स आहे, सॉरी, जी तुम्हाला रुलर दिसते गाईडलाईन्स आहे, ची गाईडलाईन घेऊन यायची आणि पेजच्या सेंटरमध्ये अशी प्रॉपर ठेवायची. त्यानंतर हे पूर्ण झालं. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता हे टेक्स्ट लिहायचं आहे. तर हे डायरेक्ट याला कोणती युनिकोडची गरज लागत नाही. हा डायरेक्ट म्हणतात तुम्ही मराठी टाईप केला आणि याला फॉन्ट लिस्टमध्ये जर याला खंड मीडियम हा फॉन्ट दिला तर तो डायरेक्ट मराठीमध्ये तो फॉन्ट त्याला येऊन जाईल. तर अगोदर काय करू आपण, इथून इलिप्स टूल सिलेक्ट करू आणि कंट्रोल प्रेस करून असा परफेक्ट इलिप्स ड्रॉ करू. इलिप्स ड्रॉ केल्यानंतर शिफ्ट प्रेस करून थोडी याची साईज आहे ना ती थोडी लहान करू. शिफ्ट प्रेस करायचं, याला काय करतो मी अशा प्रकारे बाहेर घेऊन येतो आणि शिफ्ट प्रेस करून याची थोडी साईज अशी लहान करायची आणि माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट करायचा आणि त्यामध्ये काय करायचं, ब्लॅक कलर फिल करून द्यायचा आणि याला पूर्ण असं सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल जी करून याला ग्रुप करून टाकायचं आणि त्यानंतर थोडी याची साईज लहान करायची. लहान केल्यानंतर याला अशा प्रकारे इथे आणायचं आणि कंट्रोल प्रेस करून किंवा याचा कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचा आणि अशा प्रकारे या साईडनं अशा आणून फक्त ठेवून द्यायचा, कारण आपल्याला टेक्स्ट लिहायचा आहे. तर इथे टेक्स्ट टूल सिलेक्ट करायचं आणि गुगल इनपुट टूल हा तुम्हाला माहीतच असेल. माहीत नसेल तर कॉमेंटमध्ये सांगा, आपण त्यावरती पण एक व्हिडिओ घेऊन येऊ. तर इथे शूट प्रसंगी त्याला काय करायचं, थोडा वेळ लागणार आहे, कारण आपण गुगल इनपुट टूल जेव्हा कोरडामध्ये यूज करतो त्याला जेव्हा टाईप व्हायला थोडा वेळ लागते. तर अशा प्रकारे तो येतो टेक्स्ट आणि त्यानंतर काय करायचं, इथे टाईप करायचं शुभ प्रसंगी. अशा प्रकारे पूर्ण लाईन टाईप करायची. पूर्ण लाईन टाईप केल्यानंतर काय करायचं, त्यानंतर परत जो याला मधला इंग्लिश हा फॉन्ट चूज करायचा आपल्या सिस्टम मधला. आणि त्यानंतर मी काय करतो, इथून कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो आणि डायरेक्ट इथे घेऊन येतो आणि अशा प्रकारे याला सिलेक्ट करून द्यायचं आणि या बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं शिफ्ट प्रेस करून आणि सी करायचं म्हणजे तो सेंटरमध्ये येईल. आणि त्यानंतर जो हा पॉइंट आहे याला अशा प्रकारे इथे घेऊन यायचं आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस करून याला पण सिलेक्ट करायचं टेक्स्टला आणि ई प्रेस करायचं आणि त्यानंतर याला सिलेक्ट करायचं, या टेक्स्टला सिलेक्ट करायचं शिफ्ट प्रेस करून आणि ई करायचं म्हणजे ते प्रॉपर येतं. आणि याला काय करायचं, टेक्स्ट आपण टाईप केला, याला दुसरा फॉन्ट होता मी जेव्हा टाईप करत होतो, इथे फॉन्ट लिस्ट मध्ये जायचं आणि खंड मीडियम हा फॉन्ट देऊन द्यायचा. तर हेच झालं. त्यानंतर आता आपण समोरच्या स्टेपकडे वळू. याला काय करू, असं ड्रॅग करून आपण थोडं वर घेऊ. ओके. त्यानंतर काय करायचं, इथून रेक्टँगल टू सिलेक्ट करायचा आणि अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ करायचा. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर काय करायचं, इथे शेप टूल वरती सिलेक्ट करायचं. शेप टूल वरती सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आपल्याला, आता शिफ्ट प्रेस करून यावरती व्हाईट पॉईंट द्यायचा, यावरती क्लिक करायचं म्हणजे इथे व्हाईट पॉईंट होती. आणि त्यानंतर कोणतीच की न प्रेस करता अशा प्रकारे याला ड्रॅग करायचं म्हणजे ते कॉर्नर आहे ते राऊंडेड होते. त्यानंतर काय करायचंय, अशा प्रकारे येईल तो. आणि
क्रॉप टूल घ्यायचा. क्रॉप टूल घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारे इथून क्रॉप करून घ्यायचा आणि इथून ओके करायचं. तर तो अशा प्रकारे क्रॉप होईल. तर क्रॉप झाल्यानंतर आपल्याला हे काही शेप ड्रॉ करायचे. तर इथून परत रेक्टँगल टूल घ्यायचा. रेक्टँगल टूल घेतल्यानंतर अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ करायचं आणि याची थोडी साईज कमी करून घ्यायची. अशा प्रकारे कमी करायची. साईज कमी केल्यानंतर यामध्ये जो कलर आहे इथून कलर पिकर हा ऑप्शन वरती सिलेक्ट करायचं आणि जो पहिले बॅकग्राऊंड कलर आहे हा जो बॅकवाला कलर आहे तो इथून आपल्या कलर पॅलेट मध्ये येईल. तो अशा प्रकारे देऊन द्यायचा आणि जी आउटलाईन आहे याची अशी प्रकारे रिमूव्ह करून टाकायची आणि याची जे कॉर्नर आहे ते शेप टूल सिलेक्ट करायचा आणि पूर्ण असा ड्रॅग करून आपल्याला याचे कॉर्नर राऊंडेड करता येतात. आणि त्यानंतर काय करायचं, याला सिलेक्ट करून द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करायचं. शिफ्ट प्रेस करून अशा प्रकारे याला ड्रॅग करायचं आणि माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट होईल. त्यानंतर परत इथून कलर पिकर घ्यायचा आणि अशा प्रकारे हा कलर चूज करायचा. चूज केल्यानंतर इथे कलर पॅलेट मध्ये तुम्हाला दिसेल बस असा त्याला देऊन द्यायचं. त्यानंतर काय करायचं, या दोघांना कंट्रोल जी करून ग्रुप करायचं. ग्रुप केल्यानंतर शिफ्ट प्रेस करून जे आपण जे रेक्टँगल ड्रॉ केलं तर मागचं त्याला सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं म्हणजे ते प्रॉपर सेंटर मध्ये येईल. त्यानंतर आता आपल्याला हे आयकॉन घ्यायचे. तर कंट्रोल आय करून तुम्हाला आयकॉन पण मिळून जातील. इथून आयकॉन घेऊन घ्यायची. अशा प्रकारचे आयकॉन पेजवरती आणावं आणि त्याला प्रॉपर ऍडजस्ट करून घ्यायचा. त्यानंतर जे युनिकोड जनरेटर नाव आहे तर हे तसं परत त्या वेबसाईटवरती जायचं आणि युनिकोड जनरेट करून घ्यायचा मराठी टाईप करून आणि याला 0715 हा फॉन्ट देऊन द्यायचा. मी इथे काय करतो, त्याला कंट्रोल डी करून डायरेक्ट डुप्लिकेट करून याला अशा प्रकारे इथे आणतो. आणल्यानंतर काय करायचं आहे, याला सिलेक्ट करून द्यायचं आहे आणि शिफ्ट करून या मागच्या बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं आहे आणि ई प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे तो अलाइन होईल. त्याचबरोबर बाकीचे आयकॉन घ्यायचे, त्याला पण ऍडजस्ट करून घ्यायचं. तर मी कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे ते आणायचं. फक्त त्याचा कंट्रोल जी करून ग्रुप करायचा जे तुम्ही स्पेसिफिक करता म्हणजे हा आयकॉन आणि त्याचं नाव आणि हा आयकॉन हे त्याचा नंबर अशा प्रकारे त्याला वेगळं ग्रुप करायचं. त्यानंतर जे आयकॉन आहे याचा पण एक ग्रुप बनवून टाकायचा आणि अशा प्रकारे आणायचं. त्यानंतर काय करायचं, आपण आता प्रत्येकाचा याचा ग्रुप बनवला आहे. आता अशा प्रकारे मी याचा ग्रुप बनवला नव्हता तसा ग्रुप बनवून कंट्रोल जी. अगोदर यानं काय घेतली, आपली एवढी मोठी जागा केली आहे जो आयकॉन आहे. तर काय करू, आपण क्रॉप टूल घेऊ आणि याला थोडं इथून असं क्रॉप करून टाकू म्हणजे तो जास्त जागा घेणार नाही. अशा प्रकारे क्रॉप करू. त्यानंतर अशा प्रकारे ड्रॅग करू. आपण त्याला ड्रॅग करू आणि कंट्रोल जी करून याला ग्रुप करू. ग्रुप केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला परफेक्ट स्पेसिंग करायची. तर काय करायचं, अशा प्रकारे ड्रॅग करायचं आणि तिने सिलेक्ट करायची आणि ई प्रेस करायचं म्हणजे ते एका लाईन मध्ये अलाइन होती आणि शिफ्ट प्लस ई प्रेस करायचं म्हणजे त्यामधले जे स्पेसिंग आहे ते प्रॉपर येईल. आता कंट्रोल झेड करतो कारण इथे जी स्पेसिंग आहे आणि इथे जी स्पेसिंग आहे त्यामध्ये थोडा डिफरन्स आहे. तर आपण काय करू, जो मागची जी आपण जे ड्रॉ केलाय त्याला कंट्रोल यू करून अनग्रुप करू आणि याला थोडंसं शिफ्ट प्रेस करून याची साईज अशी वाढवून देऊ. साईज वाढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता जे टेक्स्ट आहे याला शिफ्ट प्लस ई करायचं आहे. तर हे बरोबर अशी अलाईन होती. फक्त यामध्ये थोडासा काहीतरी मेजर प्रॉब्लेम येतात, पाहू आपण. अशा प्रकारे आता काय करायचं, आता करायचं याला सिलेक्ट ई प्रेस करायचं म्हणजे ते अलाईन होतील आणि शिफ्ट प्लस ई प्रेस करायचं म्हणजे त्यामधलं जे स्पेसिंग आहे ते प्रॉपर येईल. तर असं काही होत नसेल तर मॅन्युअली पण तुम्ही करू शकता. तर यामधलं काही बाकी आहे का ते पाहू आपण. तर आपली ऑलमोस्ट पूर्ण डिझाईन इथे रेडी झालेली आहे. आणि याला एक्सपोर्ट कसं करायचं, समजा ते दोन डिझाईन आहे. आता मला माझी डिझाईन एक्सपोर्ट करायची आहे तर कशी करायची, पेज टूला आपण सिलेक्ट क्लिक केलाय म्हणजे सिलेक्ट केलाय. त्यानंतर याला काय करायचं, पेज टूला अगोदर ग्रुप करून टाकायचा. करायची गरज नाही म्हणा, पण कंट्रोल ए करायचं, कंट्रोल जी करून ग्रुप करून टाकायचा. म्हणजे ते आपण जर जेव्हा पेज जर चुकीनं हलले तर मूव्ह झालं तर आपल्या ऑब्जेक्ट मूव्ह होतील नाही, पूर्ण पेजेस मूव्ह होईल. तर काय करायचं, सिलेक्ट केल्यानंतर म्हणजे याला कंट्रोल जी करून ग्रुप केल्यानंतर
कंट्रोल ई प्रेस करायचा, म्हणजे कंट्रोल म्हणजे एक्सपोर्ट. आणि त्यानंतर इथे कुठे तुमचे जे लोकेशन आहे त्यावरती यायचं, म्हणजे डेस्कटॉपवरती कुठेही पण देऊ शकता. आणि इथे जे फॉर्मॅट आहे, फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जेपीजी सिलेक्ट करायचं आहे. खूप काही फॉर्मॅट आहे, मला जेपीजी सिलेक्ट करायचं आहे. आणि इथे टायटल जे तुम्ही अगोदर दिलं होतं ते टायटल इथे येऊन जाईल. आणि त्यानंतर इथे एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे की एक्सपोर्ट कसं करायचं, ते खूप जणांना माहीत नसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही याला सोशल मीडियावरती किंवा प्रिंटिंग करता तेव्हा त्याची क्वालिटी पूर्ण घसरते. तर हे आता आपल्यासमोर प्रिव्ह्यू आलेला आहे. तर काय करायचं, जर तुम्हाला प्रिंटिंग करायचं असेल तर इथे CMYK कलर मोड हेच राहू द्यायचं. CMYK कलर मोड हे राहू द्यायचं. आणि DPI इथून तुम्ही थोडा चेंज करू शकता. 300, 400, 500 इथून 500 देऊ शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जर तुम्हाला सोशल मीडियावरती पब्लिश करायचं असेल तर इथे कलर मोडमध्ये क्लिक करायचं आणि RGB मोड, RGB कलर हा सिलेक्ट करायचा. आणि त्यानंतर इथे कस्टम दिसत आहे यावरती क्लिक करायचं आणि हाय क्वालिटी JPG यावरती क्लिक करायचं. आणि फक्त याची जी रेंडरिंग रेझोल्युशन आहे ते याला थोडं जास्त देऊन द्यायचं, अशा प्रकारे देऊन द्यायचं आणि इथून ओके करायचं. या प्रकारे आपण एक्सपोर्ट करू शकतो. जर तुम्हाला याचा PNG वगैरे जर एक्सपोर्ट करायचा असेल तर त्याकरिता आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे समजा आता एखाद्या याला PNG आहे, मला याचा PNG एक्सपोर्ट करायचा आहे, तर परत कंट्रोल त्या PNG ला एक सेपरेट पेजवरती न्यायचं आणि त्याला कोणताच कलर द्यायचा नाही. म्हणजे जर आता मी इथे अशा प्रकारे एक पेज घेतो ब्लँक, इथे एक पेज ऍड केलं मी. आता यामध्ये मला काय करायचं आहे, फक्त PNG एक्सपोर्ट हे करायचं आहे, एक्सपोर्ट करायचं आहे. तर काय करतो, हा PNG घेतो मी, अशा प्रकारे इथे ड्रॅग केला. आणि ड्रॅग केल्यानंतर फक्त मला PNG एक्सपोर्ट करायचा आहे. तर या बॅकग्राऊंडला कोणताच कलर वगैरे द्यायचा नाही. याला काय करायचं, कंट्रोल ई करून एक्सपोर्ट करायचा. एक्सपोर्ट केल्यानंतर इथे जे फॉर्मॅट आहे यामध्ये जो PNG ऑप्शन दिसते यावरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट करायचं. बाकी तुम्हाला तो एक्सपोर्टचा पॅनल हा जो विंडो आहे दिसेल. यामध्ये डायरेक्ट इथे फक्त रेझोल्युशन तुम्हाला देऊ शकता आणि डायरेक्ट ओके करायचं, म्हणजे तो PNG मध्ये एक्सपोर्ट होईल. तर आय होप तुम्हाला आजची डिझाईन मधला पूर्ण समजलं असेल. आणि अशा प्रकारच्या खास डिझाईन तुम्ही, मला माहित आहे, माझ्याकडून शिकणारच, कारण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आणि अशाच डिझाईनसाठी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही डाऊट असेल मित्रांनो तो कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. काही सजेशन असेल ते पण कॉमेंटमध्ये सांगा. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.